Hello students, Standard 10th Subject Science and Technology Part 2. So today we are going to study about the first chapter, that is Heredity and Evolution. So before we start this new chapter of the part 2nd, we revise some concepts about the heredity and evolution. So you studied in 9th standard about the heredity. तर हेरिडिटीबद्दल तुम्ही 9वी मध्ये असताना सुद्धा काही कन्सेप्ट जे आहेत तर त्या शिकलेल्या आहातच. त्याची थोडीशी काय करूया आपण रिव्हिजन बघूयात. हेरिडिटीमध्ये व्हॉट इज हेरिडिटी माहिती आहे तुम्हाला? हेरिडिटी म्हणजे काय किंवा इनहेरिटन्स. त्याच्यानंतर जेनेटिक्स ही काय आहे? ब्रांच आहे एक. जेनेटिक्स दॅट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी which studied about the transfer of the characteristics of organism from one generation to the next. So that particular about the genes, so that is called as a genetics. Genetics ही सायन्सची अशी ब्रांच आहे ज्याच्यामध्ये काय केलं तर कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत तर एका ऑर्गॅनिझममध्ये एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनमध्ये ट्रान्सफर केले जातात असे कॅरेक्टरिस्टिक्सबद्दल आणि मेनली अबाउट द जीन्सबद्दल पर्टिक्युलरली काय केला जातो ज्या सायन्सच्या ब्रांचमध्ये स्टडी केला जातो. सो दॅट ब्रांच ऑफ सायन्स इज कॉल्ड ॲज अ जेनेटिक्स. दॅट इज कॉल्ड ॲज जेनेटिक्स. त्या ब्रांचला आपण काय म्हणू शकतो? जेनेटिक्स असं म्हणू शकतो. आता इथं बघा त्याच्यानंतर तुम्ही हेरिडिटी म्हणजे पण काय केलं शिकलेला आहात. तर इथे क्वेश्चन्स आपल्याला सांगता येईल. विच कंपोनंट्स ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरीज द हेरिडिटी कॅरेक्टरिस्टिक्स. विच कंपोनंट ऑफ सेल्युलर न्यूक्लियस ऑफ एनी टाईप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम विच कॅरीज द हेरिडिटी कॅरेक्टरिस्टिक्स. आता कुठला असा कंपोनंट आहे जो हे हेरिडिटी कॅरेक्टर जे आहे तर ते ट्रान्सफर करण्यासाठी काय करतो? ट्रान्सफर करण्यासाठी मदत करत असतो. सो दॅट कंपोनंट दॅट इज कॉल्ड ॲज अ क्रोमोझोम्स. त्या कंपोनंट्सना आपण काय म्हणू शकतो? क्रोमोझोम्स. क्रोमोझोम्स हॅव जीन्स किंवा हे क्रोमोझोम्स जे आहेत तर तेच काय करतात एका जनरेशनकडून नेक्स्ट जनरेशनकडे काय केलं करतात हेरिडिटी कॅरेक्टर ट्रान्सफर करतात. वी आर गोइंग टू रिवाइज अबाउट द क्रोमोझोम्स. तर आपण आता क्रोमोझोम्सबद्दल थोडीशी काय करूया रिव्हिजन बघूया. व्हॉट आर क्रोमोझोम्स? सो क्रोमोझोम्स दॅट आर द स्ट्रक्चर विच आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ द सेल अँड दॅट कॅरीज द हेरिडिटी कॅरेक्टरिस्टिक्स दॅट आर कॉल्ड ॲज अ क्रोमोझोम्स. हे क्रोमोझोम्स कुठे प्रेझेंट असतात? दॅट आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ द सेल. सेलच्या न्यूक्लियसमध्ये ॲक्च्युली हे प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल दिस इज द सेल अँड दिस हॅव अ न्यूक्लियस आणि हे इथे काय असतात हे क्रोमोझोम्स या न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतात ॲक्च्युली. दिस इज अ न्यूक्लिओलस अँड हिअर देअर आर डिफरंट सेल ऑर्गॅनिलीज आर प्रेझेंट इन द सेल. So generally this is the structure of the cell. This is the prominent nucleus present inside the cell. याच्याबद्दल डिटेल जे स्टडी आहे तर तुम्ही 8th स्टँडर्डमध्ये केलेलं आहात अबाउट द सेल अँड डिफरंट टाईप्स ऑफ सेल ऑर्गॅनिलीज. याच्यामध्ये न्यूक्लियसमध्ये काय असतात? क्रोमोझोम्स आहे हे स्ट्रक्चर प्रेझेंट असतात अँड विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्सफर ऑफ द जेनेटिक कॅरेक्टरिस्टिक्स. सो हिअर these are mainly made up of nucleic acid and proteins. तर ॲक्च्युली हे जे क्रोमोझोम्स आहेत तर हे मेनली कशापासून बनलेले आहेत? न्यूक्लिक ॲसिड आणि प्रोटीन्सपासून बनलेले असतात अँड दीज आर व्हिजिबल ॲट द टाईम ऑफ सेल डिव्हिजन. जेव्हा सेल काय होते डिवाइड व्हायला सुरुवात होते तर त्यावेळेला आपल्याला हे क्रोमोझोम जे आहेत तर ते प्रॉमिनंटली या न्यूक्लियसमध्ये आपण काय करू शकतो त्याचं ऑब्झर्वेशन करू शकतो. सो हिअर
जीन्स आर प्रेझेंट ऑन धीज क्रोमोझोम्स. क्रोमोझोम्सवर काय असतात, जीन्स प्रेझेंट असतात विच आर कंटेन्स द इन्फॉर्मेशन अबाउट द हेरिडिटी कॅरेक्टरिस्टिक्स इन द फॉर्म ऑफ कोडेड फॉर्म. तर या क्रोमोझोम्सवरच काय असतात, जीन्स प्रेझेंट असतात. सो दॅट आर द हिडन इन्फॉर्मेशन किंवा कोडेड फॉर्ममध्ये ही जेनेटिक कॅरेक्टर्सबद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे तर ती जीन्सवर प्रेझेंट असते. सो दॅट इज अ जीन्स. सो ईच स्पेसिस हॅज अ स्पेसिफिक टाईप ऑफ और स्पेसिफिक नंबर ऑफ क्रोमोझोम्स. प्रत्येक जो स्पेसिस आहे किंवा ऑर्गॅनिझम्स सो दॅट हॅव क्रोमोझोम्स अँड द नंबर इज फिक्स्ड स्पेसिफिक नंबर. प्रत्येक जो ऑर्गॅनिझम आहे तर त्याच्या सेलमध्ये स्पेसिफिक नंबरमध्ये किंवा ठराविक नंबरमध्ये काय असतात, क्रोमोझोम्स प्रेझेंट असतात. नाव सी ईच क्रोमोझोम्स सो दे आर मेड अप फ्रॉम द DNA. प्रत्येक जो क्रोमोझोम आहे तर तो DNA पासून बनलेला असतो अँड ॲपियर्स ॲज अ डम्बेल शेप. तर हा कशा प्रकारे ॲपियर होतो, सो दॅट शेप इज अ डम्बेल शेप लाईक दॅट. सो हिअर धिस this is a DNA present in the form of coiled. DNA पासून काय असतात हे क्रोमोझोम्स तयार झाले असतात. सो DNA तर अशा कॉइलिंग होऊन काय असतात, हे आर्म्स तयार होतात. ॲक्च्युली दीज आर द आर्म्स ऑफ क्रोमोझोम्स. दीज आर आर्म्स ऑफ क्रोमोझोम. सो शेप कसा आहे याचा, डम्बेल शेप आहे. सो मिडवे ड्युरिंग द सेल डिव्हिजन दिस ॲपियर्स इन द डम्बेल शेप. सो देर इज अ कन्स्ट्रिक्शन दॅट फॉर्म्स constricted region of each chromosome present on the each chromosome that is called as a centromere. तर असे कन्स्ट्रिक्शन प्रेझेंट असतं प्रत्येक क्रोमोझोममध्ये. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ centromere. That constriction that called as a centromere. So this divides the chromosomes in two different parts. Each part is called as a arms. तर या कन्स्ट्रिक्शनमुळं किंवा हे जे सेंट्रोमियर आहे त्याच्यामुळं क्रोमोझोम्सची काय दोन डिफरंट पार्ट्स काय इथे दोन डिफरंट पार्ट्समध्ये याच्या डिवाइड झालेला आपल्याला इथे दिसतो हा. सो दॅट आर कॉल्ड ॲज अ आर्म्स. हे काय त्याचे आर्म्स आहे. सेंट्रोमियरला काय असते, स्पेसिफिक पोझिशन असते इन ईच क्रोमोझोम्स. डिपेंडिंग अपॉन धिस पोझिशन सो क्रोमोझोम्स हॅव कॅन डिफरंट टाईप्स. या सेंट्रोमियरची पोझिशन कुठं आहे याच्यानुसार क्रोमोझोम्सचे डिफरंट टाईप्स पडतात. तर या डिफरंट टाईप्समध्ये आपल्याला मेटासेंट्रिक, त्याच्यानंतर सब मेटासेंट्रिक, ॲक्रोसेंट्रिक अँड टिरोसेंट्रिक असे काही डिफरंट हे क्रोमोझोम्सचे आपल्याला टाईप्स सांगता येतील. सो जनरली दिस इज द स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम्स. सो दीज आर हिअर दिस आर्म इज कॉल्ड ॲज अ PR अँड दिस आर्म इज कॉल्ड ॲज अ QR. So these different arms are formed due to the constriction present on the chromosomes that is called as the centromere. तर या सेंट्रोमियरमुळे काय असतात हे आर्म्स तयार झालेले आहेत. सो हिअर दिस सेंट्रोमियर ऑल्सो कॉल्ड ॲज अ प्रायमरी कन्स्ट्रिक्शन. यालाच आपण प्रायमरी कन्स्ट्रिक्शन असंही याला म्हटलं जाऊ शकतं. तर हे काय आहे जनरल स्ट्रक्चर about the chromosomes. So what do we call the process of transfer of physical and mental characteristics from parents to the progeny? So that process, what is that process, what we call that process in which physical and mental characteristics are transferred from parents to their progeny. Parents कडून त्यांच्या प्रोजनीकडे जे कॅरेक्टरिस्टिक काय केले जातात ट्रान्सफर केले जातात त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो. सो दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज हेरिडिटी. त्या प्रोसेसला आपण हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता असं आपण म्हणतो. सो विच आर द कंपोनंट्स ऑफ द DNA मॉलिक्यूल. आता इथे बघा मेनली हे जे ट्रान्सफर केले जातात कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम द क्रोमोझोम्स. क्रोमोझोम्समध्ये क्रोमोझोम जे आहेत
सो दॅट आर मेड अप फ्रॉम द DNA. हे तुम्हाला माहिती आहे की क्रोमोझोम हे DNA पासून बनलेले असतात. सो व्हॉट आर द कंपोनंट्स ऑफ DNA. आता DNAचे कंपोनंट्स कोणकोणते आहेत हे तुम्हाला माहिती आहे. इन 9th स्टँडर्ड यू स्टडीड अबाउट दॅट. सो देर आर मेन कंपोनंट्स. त्याच्यामध्ये न्यूक्लियोटाइड्स जे आहेत तर त्याच्यापासून हे DNAs काय केले जातात तयार होतात. सो न्यूक्लियोटाइड्स these are main components of DNA. These nucleotides are formed from again different parts, or this consists of different parts. So in that here consists of nitrogenous bases, then phosphoric acid, and ribose sugar. So nucleotide is formed from these different components. So here this consists of nitrogenous bases. In this type the nitrogenous bases are of 4 types. nitrogenous bases काय आहेत 4 टाइपचे nitrogenous bases आहेत. So these bases are adenine, guanine, cytosine and thymine. So in that adenine and guanine, so that are called as a purines. याच्यामध्ये ॲडेनिन आणि ग्वानिन जे आहे तर त्यांना प्युरिन्स म्हटलं जातं आणि सायटोसिन अँड थायमिन दॅट आर कॉल्ड ॲज पिरिमिडिन्स. सो नायट्रोजनस बेसिस आर ऑफ 2 टाइप्स, प्युरिन्स अँड पिरिमिडिन्स. इथं नायट्रोजनस बेसिस काय आहेत 2 टाईपचे आपल्याला सांगता येतील. याच्यामध्ये प्युरिन्स आणि पिरिमिडिन्स आहेत. प्युरिन्स कोणाला म्हणायचं ॲडेनिन आणि ग्वानिन जे आहेत दॅट आर कॉल्ड ॲज प्युरिन्स अँड cytosine and thymine that both are called as a pyrimidine. So in structure of the nucleotides, molecule of the nitrogenous base and phosphoric acid that are each joined to the molecule of sugar. आता इथे काय आहे pentose sugar present असतं. So like this way. So this is the pentose sugar. So this is joined with the phosphoric acid and here nitrogenous base is present. So this is the one strand. So here this is the another strand. Here also pentose sugar and one phosphoric molecule is present. So here this one is called as a nucleotide. So this is the double stranded structure of a DNA. हा DNA चे काय आहे डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर आहे. सो हा एक काय आहे मॉलिक्यूल आहे न्यूक्लियोटाइडचा. सो हियर thousands of smaller molecules of nucleotides, these are joined together and that forms a DNA. त्याच्यापासून काय तयार होतो DNA तयार होतो. So that forms a DNA. अँड DNA वरचे जे काही स्मॉलर जे काय सेगमेंट्स आहेत सो दॅट आर कॉल्ड ॲज अ जीन्स. तर हे काय आहे की आपण रिव्हिजन बघितली थोडीशी. आपण 9th स्टँडर्डमध्ये आपण हे सगळं काही शिकलेलो आहोत. नाव से हेरिडिटी अँड सम हेरिडिटी चेंजेस अबाउट. आता आपल्याला काय करायचं आहे या हेरिडिटी आणि हेरिडिटी चेंजेसबद्दल थोडंसं काय करायचं बघायचं आहे. सो व्हॉट इज हेरिडिटी. तर हेरिडिटी सो दॅट इज अ ट्रान्सफर ऑफ द बायोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम वन जनरेशन टू द अनदर जनरेशन व्हाया जीन्स. सो दॅट इज कॉल्ड ॲज अ हेरिडिटी. तर बायोलॉजिकल कॅरेक्टर्स जे आहेत ते पॅरेंटकडून काय केले जातात त्यांच्या प्रोजिनीकडे काय केले जातात ट्रान्सफर केले जातात व्हाया जीन्स थ्रू काय केले जातात हे कॅरेक्टरिस्टिक्स ट्रान्सफर होतात. सो दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज हेरिडिटी. त्या प्रोसेसला आपण हेरिडिटी असं आपण म्हणू शकतो.
सो इथं जॉन ग्रेगर मेंडेल, सो मेंडेल दॅट इज कॉल्ड ॲज अ पायोनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स. जेनेटिक्स म्हणजे काय आपण बघितलं. सो मेंडेल, so that scientist Mendel, it is called as a pioneer of this genetics. So around the period of the 1886, so it took long time him to understand the conclusions of the research about the heredity. तर इथं खूप कालावधीनंतर काय केलं, he understood about the different components or different conclusions of मेंडेल्स रिसर्च अबाउट द हेरिडिटी. तर हे पण आपण 9th स्टँडर्डमध्ये काय केलो शिकलेलो आहोत की मेंडेलने असे बरेचसे डिफरंट एक्सपेरिमेंट्स केले अबाउट द पी प्लांट अँड ही प्रपोजेस द डिफरंट थेरीज अबाउट दॅट. सो दॅट थेरीज अबाउट द मोनोहायब्रिड रेशोज अँड डायहायब्रिड रेशोज अबाउट द पी प्लांट. सो तर त्याचं हे जे काय वर्क आहे तर ते खूप कालावधीनंतर काय केलं लक्षात आलेलं आहे. सो हिअर इन 1901 the reasons behind which suddenly changes were understood due to the mutational theory of the Hugo de Varese. Meanwhile, in 1992, Walter and Sutton that observed the paired chromosomes in the cells of the Grasshopper. Until then, it is not known anyone. आता हे जे मेंडलचं जे वर्क आहे तर ते काय केलं खूप कालावधीनंतर काय केलं लोकांच्या पुढे समोर आलेलं आहे. याच्यामध्ये ह्युगो डी व्हॅरेसनी काय केलं की सडन म्युटेशनल चेंजेस होतात आणि काही डिफरंट टाईपचे चेंजेस हे प्रोजिनीमध्ये काय केलं तर येतात. तर याच्याबद्दलची काय केली इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि याच्यानंतर मीनवाईल 1992मध्ये वॉल्टर आणि सटन हे जे काय सायंटिस्ट आहेत तर त्यांनी ग्रॉसऑफरमध्ये असणारे जे काय सेल्स आहेत तर त्याच्यामध्ये क्रोमोझोम्स प्रेझेंट असतात. तर हे काय केलं त्यांनी ही डिस्कवर त्यांनी केलेलं आहे. तर अंटिल देन तोपर्यंत लोकांना किंवा हे कोणालाही याच्याबद्दल फारशी काय होती इन्फॉर्मेशन नव्हती. So research started in the direction of the finding the nature of the genetic material when it was proved that genes are carried via chromosomes. आणि मग नंतर हळूहळू काय गेला याच्याबद्दलचा रिसर्च जो आहे तर तो वाढत गेला अबाउट द डायरेक्शन. तर हा रिसर्च कशाच्या डायरेक्शनमध्ये होता. सो दॅट इज द डायरेक्शन अबाउट द फाइंडिंग ऑफ द जेनेटिक मटेरियल when it was proved that genes are. आणि हा रिसर्च केल्यानंतर हे लक्षात आलं की जीन्स जे आहेत सो दॅट आर रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्सफर ऑफ द जेनेटिक कॅरेक्टरिस्टिक्स अँड दॅट आर प्रेझेंट ऑन द क्रोमोझोम्स. सो थ्रू इन 1944 ट्रायो सायंटिस्ट, सो दॅट इज द ग्रुप ऑफ 3 सायंटिस्ट ऑसवर्ड एव्हरी, मायक्लिन मॅककार्टी and Pauline MacLeod proved that except viruses, all living organisms have DNA as a genetic material. तर या 3 सायंटिस्टच्या ग्रुपने असं काय केलं डिस्कवर केलेलं आहे इन 1944मध्ये की व्हायरस हे काय जे काय ऑर्गॅनिझम्स आहेत यांना सोडून बाकीच्या सगळ्या ऑर्गॅनिझममध्ये काय असतात DNA प्रेझेंट असतात ॲज अ जेनेटिक मटेरियल. So DNA are present in the form of genetic material and which are responsible for the transfer of any type of biological characteristics. So in 1961, after that in 1961 the French geneticists Francis Jacob and Jacques Monod proposed the model for the process of the protein synthesis which helps in the DNA in the bacterial cell. तर हे जे फ्रेंच सायंटिस्ट आहेत दोन सायंटिस्ट जॅकब आणि जॅक मॅनन तर यांनी काय केलं प्रोटीन सिंथेसिसची जी प्रोसेस आहे तर बॅक्टेरियाच्या सेलमध्ये प्रोटीन सिंथेसिस कोणत्या प्रकाराने घडलं जातं
किंवा याच्यामध्ये हाऊ DNAs आर हेल्पफुल. सो दे प्रपोज द मॉडेल अबाउट द प्रोटीन सिंथेसिस. सो इट हेल्प्स, आणि त्याच्यामुळं काय झालं बघा, इट हेल्प्स अनकवर द जेनेटिक कोडॉन्स दॅट आर हिडन इन द DNA. आणि याच्यानंतर मग एकदा हे प्रोटीन सिंथेसिस कशा प्रकारे होतं बॅक्टेरिया सेलमध्ये हे लक्षात आल्यानंतर हे DNAवरचे जे काय कोडॉन्स आहेत, हिडन कोडॉन्स जे असतात, जेनेटिक कोडॉन्स आपण म्हणतो, सो दॅट इज द हिडन इन्फॉर्मेशन अबाउट द डिफरंट टाइप्स ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स दॅट इज प्रेझेंट ऑन द DNA. तर हे काय केले, हे अनकवर व्हायला मदत झालेली आहे. सो देअर बाय द टेक्निक ऑफ रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी इमर्ज्ड विच हॅज फास्ट स्कोप इन द फील्ड ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग. आणि मग त्याच्यानंतर एकदा हे जे काय कोडॉन्स आहेत, हिडन कोडॉन्स किंवा हिडन इन्फॉर्मेशन प्रेझेंट इन द DNA, ही एकदा अनकवर झाल्याबरोबर तर याच्यानंतर DNA रिकॉम्बिनेशन जी टेक्नॉलॉजी आहे तर ती काय झाली, इमर्ज झालेली आहे, आणि विच इज व्हेरी मच हेल्पफुल इन द जेनेटिक इंजिनिअरिंगच्या फील्डमध्ये. आणि याच्याबद्दलची पण इन्फॉर्मेशन, याच्याबद्दलची माहिती जी आहे तर ती तुम्ही काय केली 9th स्टँडर्डमध्ये थोड्याफार इंट्रोडक्टरी पार्टमध्ये तुम्हाला ही मिळालेली आहे. व्हॉट इज रिकॉम्बिनंट DNAs, तर याच्याबद्दल तुम्ही थोडंफार काय केलं 9th स्टँडर्डमध्ये शिकलेला आहातच. सो द सायन्स ऑफ हेरिडिटी दॅट इज युजफुल फॉर देअरफॉर. आता एकदा काय हे लक्षात आलं की DNA रिकॉम्बिनंट DNA काय होतात, तयार होऊ शकतात, सो दॅट इज हेल्पफुल इन द जेनेटिक इंजिनिअरिंग. देअरफॉर धिस हेरिडिटी, सो दिस इज द सायन्स ऑफ हेरिडिटी विच इज helpful in different types of fields. So what for that helpful or useful? So it is useful for the diagnosis, treatment and prevention of the hereditary disorders, then production of the hybrid varieties of the animals and plants, and that is also helpful in the industrial process in which microbes are used. तर हे जे हेरिडिटी याचा स्टडी केल्यानंतर याचा यूज काय केला, डिफरंट फील्डमध्ये याचा यूज केला जाऊ लागला. तर याच्यामध्ये मेनली डायग्नोसिस साठी हे हेल्पफुल ठरलं. कशाच्या डायग्नोसिससाठी, तर डिफरंट जे डिसीजेस असतात, काही हेरिडिटी डिसीज असतात, तर त्याचं डायग्नोसिस इझिली होऊ लागलं. त्याच्यानंतर एकदा का डायग्नोसिस झालं डिफरंट डिसीजेसचे, तर त्याच्यावर असणारा ट्रीटमेंट किंवा प्रिव्हेन्शन जे आहे काही हेरिडिटी डिसऑर्डर्सच्याबद्दल, तर त्याच्यामध्ये हेरिडिटी हेल्पफुल ठरू लागलं. त्याच्यानंतर डिफरंट हायब्रिड व्हरायटीज ज्या आहेत तर त्याच्या प्रोडक्शनमध्ये, सो दॅट इज ऑल्सो हेल्पफुल बिकॉज जेनेटिक इंजिनिअरिंग, विथ द हेल्प ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग वी प्रोड्यूस डिफरंट व्हरायटीज ऑफ hybrid varieties of plant and animals also, so which are useful for high yielding production or in different fields also. It is also useful in different industrial processes where the microbes are used. For example, in dairy industry where the microbes are very much helpful for the production of yogurt or cheese or etc. डिफरंट प्रोडक्शन्स. सो इथं हे जे हेरिडिटी आहे अशा डिफरंट फील्डमध्ये याचा यूज केला जाऊ लागलेला आहे. सो दिस इज अबाउट सम इंट्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ हेरिडिटी. सो आफ्टर दिस, सो टुडेज एक्सरसाइज डिफाइन हेरिडिटी, राइट डाउन द डेफिनेशन ऑफ हेरिडिटी अँड अबाउट द डिफरंट क्वेश्चन्स प्रेझेंट इन द टेक्स्टबुक ॲज कॅन यू रिकॉल. तर कॅन यू रिकॉलमध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते याचे आन्सर्स काय करायचे आहेत आपल्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत.